श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जे आपलं गव्हाचं पीठ असतं, गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बघणार आहे। काल होती अंगारक संकष्टी चतुर्थी, त्यामुळे मी उकडीचे मोदक बनवलेले होते, त्यामुळे ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सगळ्यात आधी मी जो ओला नारळ असतो त्याची बारीक बारीक काप केले आणि मिक्सरला त्याची व्यवस्थित असे भरड करून घेतली। मी इथं नारळ मिक्सरला फिरवून घेतलेला आहे, तुम्ही खिसून जरी घेतला खिस तरीसुद्धा चालेल। आणि त्यामध्ये गूळ घातलेला आहे। आता जेवढा तुमचा नारळाचा खिस असेल त्याच्या अंदाजानुसार गूळ घाला। वेलची पूड घातलेली आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता, मी काय घातलेले नाहीत। आणि मंद गॅसवर ही प्रोसेस आपल्याला करायची आहे। गॅस अजिबात मोठा करायचा नाही, कारण की गॅस जर तुम्ही मोठा केला तर ते मग आपलं जे मिश्रण आहे ते करपू शकतं, कढईला खाली लागू शकतं। आणि हे मिश्रण बनवत असताना जाड बुडाची कढई किंवा जाड बुडाचं पातेले याचाच वापर करा। आणि या मिश्रणामध्ये गूळच वापरायचा, साखर अजिबात वापरायची नाही, कारण की साखर आणि खोबरे याचं कॉम्बिनेशन चांगलं लागत नाही। गूळ आणि खोबरे याचंच कॉम्बिनेशन चांगलं लागतं। आणि गणपती बाप्पांना सुद्धा गूळ खोबऱ्याचाच मान आहे, त्यामुळे आपण गूळ खोबरंच इथं वापरायचं। अगदी मिश्रण शिजत असताना सुद्धा इतका सुगंध छान येतो की लहान मुलं असतील तर ते खायला मागतात। आता काल इतकंच नव्हे तर श्रीसुद्धा मागत होता, मम्मी वास खूप छान येत आहे आणि मला थोडं खायला दे म्हणून। खूप छान गूळ आणि हा सेंद्रिय गूळ असल्यामुळे तर मिश्रण एकच नंबर टेस्टी झालेलं। आणि मी भरपूर असं गोड बनवलेलं होतं, कारण की आमच्यात गोड जास्त आवडतं, त्यामुळे मी भरपूर गूळ घालून ते व्यवस्थित शिजवून दिलं। पातळ अजिबात ठेवायचं नाही, व्यवस्थित घट्ट होऊसपर्यंत आपण शिजून द्यायचं आहे। आणि यांना म्हणलं थोडंसं ते हलवा, तोपर्यंत मी इकडं पीठ मळून घेते। तर पीठ मळत असताना गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि कमी पाणी घालायचं आणि भरपूर असं घट्ट पीठ मळायचं। आपल्याला मोदकाला पातळ पीठ अजिबात चालत नाही, लक्षात ठेवा, कारण की कळ्या व्यवस्थित पिठाच्या पडत नाहीत। त्यामुळे ही काळजी घ्यायची की घट्ट पीठ एकदम पाहिजे दगडावानी, तरच आपल्या कळ्या व्यवस्थित पडणार। आणि गूळ आणि खोबऱ्याचं मिश्रण शिजायला थोडासा वेळ लागतो आणि सारखं सतत त्याला हलवत राहावं लागतं, कारण की नाही हलवला तर तुम्ही मग ते खाली मिश्रण ढसून करपू शकतं। मग मिश्रणाची एकदा जर करपलं तर मिश्रणाची त्या चव जी असते ती एकदम अशी म्हणजे करपलेली आणि कडवट अशी चव येते। त्यामुळे ती आपण शक्यतो काळजी घ्यायची की मिश्रण आपलं खाली लागणार नाही। आणि मी चपाती लाटून घेतलेली आहे। ही चपाती लाटत असताना घडी वगैरे काही घालायचं नाही, डायरेक्ट गोळा घ्यायचा आणि चपाती गोल लाटायची। आणि एखादा असं काट असलेलं वाटी घ्या किंवा डब्याचं टोपण घ्या किंवा डबा घ्या। आता इथं मी डबा घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। आणि असे गोल 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 असे बरोबर काप केलेले आहेत। अगदी कडाकणीचा साचा जरी तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल। आणि अशा पद्धतीने कळ्या आपण पाडून घ्यायच्यात। कळ्या पाडत असताना जवळजवळ कळ्या पाडायच्या, लांब पाडायच्या नाहीत। गोल पारी घ्यायची, त्यामध्ये मधोमध बरोबर मिश्रण ठेवायचं आणि व्यवस्थित अशा कळ्या पाडून घ्यायच्या। आणि एकदम असं अलगद वरच्या कळ्या ज्या असतात त्या आपल्याला मिटवून घ्यायच्या आहेत। आणि वरती कणकीचा भाग जो असतो तो थोडासाच ठेवायचा, जास्त ठेवायचा नाही, कारण की कणिक एकदम अशी मोकळल्यानंतर पूर्ण असं कणिकच आपल्या तोंडात। आणि आपण जी चपाती लाटलेली आहे मोदकासाठी ती सुद्धा एकदम पातळ लाटायची, पारी एकदम पातळ पाहिजे, लक्षात ठेवा, जाड अजिबात करायची नाही। जाड झाली जर पारी तर मोदक आपला चवीला बिघडू शकतो, त्यामुळे एकदम अशी पातळ पारी करायची। आता गणपती थोड्या दिवसात आपल्या घरी येणारच आहेत, गणपती बाप्पा येणारच आहेत, तर त्यांच्यासाठी रोज मी मोदक बनवत असते। एकदम सारण बनवून ठेवते मी फ्रीजला डब्यामध्ये, आणि रोज एक 5-7 जेवढे जमल तेवढे मी रोज खरं मोदक बनवतेच, कारण की गणपती बाप्पांना मोदकाचा खूप मान आहे। त्यामुळे रोजच्या रोज बाकीचं खीर वगैरे तर आपण बनवतोच, पण मोदक पण मी रोज 5 बनवतेच। आता इथं 11 मोदक मला बनवायचे होते, खरं भरपूर झाले, 15-16 मोदक झालेले होते। आणि मी उकडीचे मोदक बनवत आहे। एक जण हे मोदक तळूनसुद्धा बनवतात। आता हे असं आपण तयार मोदक केले की डायरेक्ट तेल ठेवतात आणि तळून घेतात, पण तळलेल्या मोदकांपेक्षा उकडीचे मोदक खूप छान आणि टेस्टी लागतात आणि पचायला पण चांगले। आणि तळलेले जे मोदक असतात ते एकदम असे कडक होतात बघा,
तसं उकडीचे मोदक एकदम मऊसूत, ज्यांना दात नाहीत ते लोकसुद्धा खाऊ शकतात, इतके छान होतात. आता यामध्ये आपण असेच उकडून तांदळाचे मोदकसुद्धा बनवू शकतो, ते सुद्धा खूप छान होतात. खरा मान म्हणजे तांदळाच्या मोदकांचाच आहे. गणपतीला ते तांदळाचे मोदक जे असतात हळदीच्या पानांवर उकडायचे, म्हणजे हळदीच्या पानांचा त्याला वास लागतो आणि ते मोदक चवीला खूप छान लागतात. आता सगळे मोदक माझे बनवून झाले आणि त्यानंतर मी खाली पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर जी आपली पुरणाची चाळण असते ती ठेवून आता सगळे उकडून घेत आहे. बघू शकता तुम्ही मोदक आपले किती रसरशीत झालेले आहे. आधी देवांना निवद दाखवून घेतला आणि मग तुम्हाला एक मोदक मी मोडून दाखवत आहे. तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो, आजची मोदकांची रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.